लेस डोकं हे दुखत पॅक झालं पूर्ण, दवाखान्यात जाऊ. असं म्हणायचं नाही झालं तर दवाखान्यात जावंच. याचं सीझन ॲक्च्युली शेतात येण्याचं फिरताना ते बघायला भेटणार आहे. तर ते तब्येत लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे. नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुम्ही पाहत असाल आई आहे किचनमध्ये. काय करताय? अरे वा, बेसन तर खातच जवळ मस्त. तडका बेसन आणि इकडे खिचडी आहे. आणि वातावरण खूपच हे आहे पावसाचं, थंडगार आहे ना. कारण पाहिलं असेल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, अचानक जे होतं व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं मला, त्याच्यामुळे आवाज बसलेला होता. आज पण तसंच आहे, आवाज बसलेलाच आहे. आणि इकडे आज स्वयंपाक आई का बरं करताय? म्हणून आई करताय का? दुसरं काही करायचं होतं बेसन तर. बेसनच चांगलं आहे. ठीक आहे. कसं आहे बेसन? बेसन हे घरच्या डाळीचं आहे का बाहेरून विकतचं आहे? विकतचं बेसन आणलेलं आहे. ते कसं आहे, जे आहे घरच्या डाळीचं पण आई करते बऱ्याच वेळा. आणि यावर्षी डाळ वगैरे नसल्यामुळं त्याच्यामुळे जे आहे ते विकत आणलेलं आहे. म्हणजे आजचं जेवण बेसन आणि भातावरच होणार आहे. सोबत असलं तर असलं पापड वगैरे भाजून थोडंसं चवीसाठी. असं बेसन हाटू नाही नाही, वेगवेगळं करतात म्हणा बेसन. पण आज आईच्या हातचं बेसन. काय काय टाकलं यामध्ये? लसूण, जिरं, हो, सांबार, टमाटर. बेसनाची रेसिपी आता बेसन प्रत्येक घरी होते म्हणा. बेसनाची रेसिपी काय सांगा. पण निवडायची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी आंबट करते, कोणी साधं करते. तर आंबट आपल्याला चालत नाही ना वातावरणामुळं. आणि वातावरण एवढं खराब झालेलं असतं. जसं मला झालं होतं ताप, सर्दी, खोकला, तसंच इकडे राधिकाला पण आलेलं आहे व्हायरल. पण आता काय हिला तर टॅबलेट पण चालत नाही. त्याच्यामुळे जे आहे आयुर्वेदिकच विलाज करावा लागणार आहे थोडाफार. दोघाला घ्यावं लागणार आहे. जरा घ्या ना, ती आणू का? घेता येते, मला पण घ्यायची आहे. पण अचानक कसं काय आलं काय एवढं? होते आता कमजोर. आता माय पण तसंच होतं ना, मला काही एवढं नव्हतं जास्त. पावसानं होते. पण पाऊस चालूच आहे, वातावरण एवढं खराब आहे पावसाचं की थंडीगार व्हावं लागते. पण त्याच्यामुळे अंग वगैरे चढून येते आणि डोकं पॅक होते, डोकं दुखते. त्यानंतर पूर्ण सर्दी वगैरे, ताप, असं इन्फेक्शन चालू आहे. आता शेवटी आई राहिली. आता आईवर नाही आलं पाहिजे, कारण आईच करते सर्व काही. राधिकाची तब्येत खराब असली तर सर्व ते पण मोठी भूमिका आहे ना आईची पण. कारण राधिकाची जेव्हा तब्येत वगैरे खराब होते तेव्हा आई करते ना. ताप राहायला पाहिजे बाबा. नाही ना, ताप चांगली नसते ना, अन्न गोड लागत नाही. मी गोळ्या वगैरे घेऊ शकतो, लवकर कंट्रोल होईल. राधिकाच कसं ना, ते दवाखान्यात नाही मग उद्या नाही बरं लागलं तर दुसऱ्या गोळ्या चालत नाही. जिथं ट्रीटमेंट चालू आहे तिथेच नाही लागणार गायनेकोलॉजिस्ट कडे. जेवण मग आता जरा जेवण करावंच लागणार थोडंसं हलकं हलकं. बेसन आणि खिचडी पापड असतं. आणि यावरनं पहिलं राधिकाचं जे आहे पेरण्याचं सीझन, ॲक्च्युली शेतात येण्याचं फिरताना ते बघायला भेटणार आहे. पण ते तब्येत लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे दोघांची पण. पेरताना नाही, पेरताना पहिला वेळ गेला ग. पहिला वेळ कसं असते तेव्हा लग्नच होतं हां जुलैमध्ये.
पहिले सर तयार करत होते लोक, हा त्याच्यामुळे सरते पूजा वगैरे करणं, आणि मागून अजून खत पेरत होते, ओटी भरणं. दोन सरते ओटी बांधत होते. आता काय हा, आता काही नाही तसं. आता जायचं, नारळ वगैरे फोडलं पूजा. पूजा केली ते उभं राहायचं. ते लोकच टाकतात, ते लोकच पेरतात. बस. यंत्र आल्यापासून सोपं यंत्र झालं. आहेत ना आता. आई म्हणत होत्या बरं नाही वाटत का म्हणून दवाखान्यात जायचं. मला वाटत बरं नाही वाटत विजूले, पण विजूले तर बरं वाटतच नाही, पण जात आहे म्हणते मला बरं वाटत नाही. हो ना, असं झालं एका मागं एकच झालं. वातावरण पावसाळा आहे त्याच्या नवीन आता होणारच आहे सर्दी खोकले. पाण्यात बदल झाला. त्या दिवशी पाण्यानं खूपच झालेलं आहे एवढं ताईले नसतं. बरं नव्हतं वाटत. आता माझं झालं तर ठीक आहे, पण माझं इन्फेक्शन नंतर राधिकाला पण झालं. ते वेगळं वाटते ना. मला तर ठीक आहे, पण राधिकाला चालत नाही ना, आणि तिला गोळ्या घ्यायला जमत नाही. त्यामुळे लवकर सर्वात पहिले मला काळजी घेणं आहे. दवाखान्यात लवकर चांगलं झालं तर राधिका पण लवकर चांगली होईल. त्याच्यामुळेच. आणि आई पण करमलंच नाही आईला, पण आई पण आली तिला. वाफ घेते ना. आणि इकडं आईनं वाफेसाठी पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला. टाकू ना. टाका तो नेमुणी आहे ना ती. ना. आणि झेंडूबामची घ्यायचं का नेमुडीचं घ्यायचं? लिंबोडीचीच घे. म्हणजे हे हलकं असं थोडंसं चांगलं असते. कारण पहिली गोष्ट तर चालते का नाही ते माहित नाही, नव्हतं, थोडं. पण ठीक आहे म्हणे थोडंसं चालते, त्याच्यामुळेच घेतलं. कारण राधिकाचं म्हणणं आहे की बा आजच्या दिवस ठीक आहे मी घेते, पण उद्याला जर थोडंसं बरं झालं ठीक, नाही तर मला लेस डोकं हे दुखत पॅक झालं पूर्ण ना. दवाखान्यात जाऊ आपण. असं म्हणणं जर नाही झालं तर दवाखान्यात जावंच लागणार आहे. डोकं दुखत आहे ना. आईला पडून दे आणि तूच घे पटकन, कर लवकर, वेळ लागणार आईला. फुडली. कुठले टावेल आहे ना. वाफ घ्यायचा आहे. आणि लवकरात लवकर बरं व्हा त्याची काळजी वगैरे करायला आहे. सगळे वर पटकन वाफ थोडीशी घे, जास्त घेऊ नको, डोळे पण त्याला त्रास होते डोळ्याला. जास्त चालत नाही ना वाफ केलं. आणि असं आहे बा आयुर्वेदिक इलाज काय म्हणतात, घरगुती इलाज पण करायला असं करतात आमच्या इकडे. थोडंफार वाफ वगैरे घेणं त्याच्या हिशोबानं. पूर्ण नाक. आणि आता जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर वाफ वगैरे घेताय म्हणजे डायरेक्ट आराम करता येईल. तू घेत जराशी. आणि हलकेसे गरम ताप. हो, वेगळं कर माझ्यासाठी, त्याचं वेगळं कर. तुम्हाला त्याच्यात करते नाही, हे राहू दे ना. घे आणखी जरसं घेता येत असेल थांबून तर थोडं थोडं घ्यावं लागणार आहे. पावसाचं वातावरण खूप आहे आणि पाऊस पण चालू होत आहे. बरं तेवढा वाफारा बसला. घे जराशी. खूपच घ्यावं लागतं बापा. घे. घ्या ना आणि थोडीशी. सर्दीसाठी हेच खरंच आहे, सोबत सोबत हे पण घ्यावं लागते. डोळ्याला आसू आले माझ्या बघ. त्यालाच वाफ म्हणते. हो, नाही वर. आईने घेतली. आई पण घेऊन पाहत आहे. लांब खूपच ते झालेलं नाकात, आहे. डोळ्यात नाकात नाही मग सरकून गेलं बाई नाकात. घे जरा सगळे. हो घेतो मी घ्या थांबून. थोडंसं घ्या. डोळ्याला आसू आले माझ्या. आज तर सर्वजण तेच चालू आहे, आयुर्वेदिकच इलाज वाफ घेण्याचं चालू आहे. घरगुतीच केला पाहिजे. गरम धाप त्यानंतर वाफ. तर असं आहे आज एका मागे एक नंबर लागलेला आहे सर्वांचे. कुठं पडली का नाही गोळी? टाकले पूर्ण राहू. पडली का कुठं? आई पण घेऊ राहिला. हो. आई पण घेऊन बघत आहे. मला झालं इन्फेक्शन तुमचं. हे सातच चालू आहे ना. आता आपल्या घरी 1-2 जण बिमार पडलेत. पूर्ण जे आहे व्हायरल होत आहे जिकडं तिकडं. आणि हे कसं असते, पावसाने थोडस जरी ओलं झालं माणूस तर सर्दी होते, त्यानंतर ताप येते, खोकला पण येते. असं पूर्ण तुमचा चेहरा पूर्ण सुकूनच गेला. 2 दिवसाच्या वर जात नाही, पण 2-3 दिवसात कंट्रोल झालं चांगलंच असते. आईला सर्दी आली.
कारण वातावरण तसं आहे ना सर्दीचं, डोकं वगैरे ओलं झालं की नंतर सर्दी पिकते, हा सर्दी पिकल्याच्या नंतर खोकला येते असं आहे. आणि आमचं आज काय तर अजून एका मागे एक नंबर लागलेले आहे वाफ घेण्यासाठी. ते काय म्हणतात वाफारा, घरगुती वाफारा. घरगुतीच तुलाच केलं होतं. सर्दीला तशी माहिती आहे का जास्त गोळ्या वगैरे घ्यावं नसते. आणि वातावरण बदलल्याच्या नंतर लगेच ताप वगैरे येतात 1-2 वेळा. तेच तर. कारण उन्हाळा चालू व्हायच्या वेळेस ताप येते, हिवाळा चालू व्हायच्या वेळेस ताप येते आणि पावसाळा चालू व्हायच्या वेळेस तेव्हा पण एक ताप येतो. आणि आता हा व्हिडिओ जे आहे ते आपण आता इथं संपत आहे, कारण सर्व जणांची जवळपास वाफ घेणं झालेली आहे. राधिकाने घेतली, आईनं घेतली आणि मी पण घेतली. तर चला हा व्हिडिओ आपण आता इथं संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.